गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना? तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझं दिवसभराचं शेड्यूल हे शेअर करत आहे. तर मग चला, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5:10 झालेले आहेत आणि इथे बघा माझी सकाळची स्वयंपाकांची तयारी चालली आहे. मी मस्तपैकी सकाळी उठून फ्रेश झालेली आहे. टॉयलेट बाथरूम वगैरे जाऊन सगळं मस्तपैकी ब्रश वगैरे करून फ्रेश आहे आणि त्यानंतरही मी पटकन असा स्वयंपाकाला लागते, कारण मला 6:30च्या टिफिन करायचे असतात म्हणून. तर इथे मी करत आहे मोड आलेली मुगाची भाजी. टिफिनसाठी ती जास्त पातळी करायची नाही, कारण तो थोडी सुकीच करायची होती. आणि चपाती. आता मुलांच्या स्कूलमध्ये कंपल्सरी ही भाजी चपाती असते. त्यांच्या इथे मिस ही टिफिन चेक करत असते मुलांनी काय आणलं आहे. त्यांच्या स्कूलमध्ये स्नॅक्स वगैरे जास्त चालत नाही, कारण कसं लहान वयातच मुलांना जर भाजी चपाती खायची सवय लागली तर ते खूप चांगलं आणि त्यांच्या शरीरालाही छान असतं आणि त्यांना ती एक सवय पण पडते की टिफिनला भाजी चपाती खायची. हा, स्नॅक्स पण तुम्ही देऊ शकता, पण नेहमी कधीतरी काही एमर्जन्सी वगैरे असेल तर स्नॅक्स चालतं. पण शक्यतो मी मुलांना ही भाजी चपातीच देते, कारण काय असतं घरात मुलं जरा भाजी चपाती खाण्याचा कंटाळा करतात. म्हणून टिफिनमध्ये जर दिलं ना तर बाकी मुलांच्या बरोबर ते भाजी आणि चपाती छान आणि मस्तपैकी पोट भरून खात असतात. म्हणून माझं सकाळचं रुटीन असेल सर्वात प्रथम भाजी चपाती करायचं. तर इथे माझी भाजी झालेली आहे आणि मी आता करत आहे चपाती. तर एका बाजूला गॅसवरती ठेवलेली आहे भाजी, मध्ये ठेवलेला आहे चहा, ब्लॅक टी. आम्ही दुधाचा चहा पित नाही, आम्ही फक्त ब्लॅक टीच पितो. दुधाच्या चहाने ॲसिडिटी होती आणि डॉक्टरही सांगतात की दुधाचा चहा पिऊ नये म्हणून. आम्ही दोन्हीही टाईम सकाळी आणि संध्याकाळी ब्लॅक टीच पितो. तर इथे माझी चपाती वगैरे झालेली आहे आणि मी आवनचा डबा भरलेला आहे. हे पहा, डबा भरल्यानंतर किचन ओटा वगैरे सगळा साफ करून झालेला आहे आणि आव्हांना चहा दिलेला आहे. आणि आत्ता बघा वाजलेले आहेत 6:30 वाजलेले आहेत. आज थोडंसं लेट झालं, कारण ते रोज नेहमी 6:15 ते 6:20 ते जातात. इथे मी सोहमला उठवते पण तो काय उठत नाही आणि वेदांत हा झोपला जातो. वेदांतला मी 7 वाजता उठवते आणि सोहमला 6:30 वाजता उठवते. तर खाली आल्यानंतर सर्वात प्रथम मी लावलेली आहे लाईट, कारण 6:30 वाजता म्हटलं तरी खूप अंधार असतो. मग यांनी गाडी बाहेर काढली आणि ते बाय बाय करून ते गेले, कारण त्यांचं ऑफिसही दूर आहे, त्याच्यामुळे त्यांना सकाळी लवकर निघावं लागतं. हे पाहू शकता. आणि त्यानंतर म्हटलं चला थोडासा वरती टेरेसवर जाऊन थोडासा फेरफटका मारू. तर इतकं सुंदर वातावरण होतं ना, खूप भारी वाटलं. इतकं फ्रेश वाटत होतं ना, मस्तच. खूप सुंदर वातावरण होतं, मनाला एकदम शांत आणि इतकं भारी वाटत होतं ना. खरंच कधीही जर तुम्हाला असा अनुभव घ्यायचा असेल ना तर सकाळी सकाळी तुम्ही उठून ये ना, बाहेर फिरायला जा. ताजी हवा असते, वातावरण छान असतं, प्रदूषण नसतं, काही नाही, एकदम भारी वाटतं. नंतर आल्यानंतर बघा मी इथं सगळं बेड वगैरे आवरायला घेतलेलं आहे. कसं असतं बाहेर सकाळी लवकर जायचं म्हटलं ना तर घर स्वच्छ करून गेलं की जेव्हा आपण बाहेर जाऊन घरी येतो तेव्हा जर घरात पसारा असेल तर जेवढं बाहेर आपण एन्जॉय केलं ना तेवढं घरात आल्यानंतर तो पसारा पाहिला ना सगळा मूड ऑफ होतो. त्यामुळं मी कधीही बाहेर जाताना किंवा मुलांनाही स्कूलला घेऊन जाताना बऱ्यापैकी घर हे साफ करूनच जात असते, कारण कसं आल्यानंतर ते आपल्यालाच आवरायचं असतं. त्याच्यापेक्षा सकाळी थोडंसं लवकर उठून पटकन आवरलं तर ते कधीही चांगलंच. तरी बाई इथे माझा बेड वगैरे आवरून झालेला आहे आणि सोहम यांची आता ते दोघांनाही तयार केलेलं आहे. त्यांची बघा इथं मस्ती चाललेली आहे. दोघांचंही आवरून झालं आहे, नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता दोघंही मस्ती घालत आहेत. तोपर्यंत माझी इकडं आंघोळ वगैरे होऊन मी देवपूजा करत होते. हे पहा, बेल्ट घालण्यावरनं आणि श्वास घालण्यावरनं दोघांची सकाळी सकाळी चालू होते. रोज सकाळी असंच असतं यांचं. पण कसं मुलांनाही आजकाल ते स्कूलचं टायमिंग चेंज झाल्यामुळे थोडासा वेळ मिळतो, पण दुपारी स्कूलमधनं यायला लेट होतं त्यांना. तर इथे पाहू शकता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे छानपैकी. आणि इथे वेदांनी बघा पावडर कशी लावलेली, पूर्ण तोंडाला पावडर लावलेली आहे, पूर्ण पांढरं करून घेतलं आहे बघा त्याने. इथे खूप हसायला येत होतं त्याला पाहून, पण ठीक आहे ना, त्याचं सगळं व्यवस्थित केल्यानंतर परतही दोघांची मस्ती चालू होती. तोपर्यंत मी सगळं घरातलं बाकीचं जो पसारा असतो तो सगळं आवरून घेतला आणि आत्ता वाजले होते 7:30 झाले होते, कारण आम्ही घरातनं बरोबर 9:15 वाजता निघतो. कारण माझ्या घरापासून स्कूल हे 10.5 किलोमीटर आहे, त्याच्यामुळं मला जाणं थोडंसं लवकर निघतो. आणि सो आमचं स्कूलचं टाईम आहे 8:25 ते
3:10पर्यंत त्याचं टायमिंग असतं. मग मला किमान 8:20पर्यंत तरी स्कूलला हे पोचावंच लागतं. तरी बाई इथे दोघांची मस्ती चालली होती. इथे देवपूजा वगैरे छानपैकी झाली. आणि सकाळी कधीही घरातनं बाहेर निघताना मी देवपूजा केल्याशिवाय बाहेर निघता बाकीची कामं एक वेळ राहतील, पण देवपूजा मी कधीही ठेवत नाही. नेहमी देवपूजा करूनच घरातून नमस्कार करूनच बाहेर जात असते. हे पाहतात आता सगळं झालेलं आहे. कुलूप वगैरे लावून मी आता ते दोघेही पुढे गेलेले आहेत आणि मी चाललेली आहे वेदांची बॅग घेऊन. कारण तो कधीही स्कूलला जाताना स्वतः बॅग घेत नाही, ती मलाच घ्यावं लागते. अशा पद्धतीने बघा आता आम्ही चाललेलो आहे स्कूलला. आणि मी टू व्हीलरवर शक्यतो जातच नाही आहे, कारण कसं टू व्हीलरवर दोघांना घेऊन जायचं म्हटलं की थोडीशी भीती वाटते. आपली फोर व्हीलर नेली की काय टेन्शन नसतं, काही नाही, फक्त थोडीशी चालवताना थोडी काळजी घ्यावी लागते, एवढंच आहे. आमच्या इथे निघताना एक दत्त मंदिर लागतं, समोरच आहे. तिथंही मी रोज असा नमस्कार वगैरे करून जात असते. आणि सकाळी पण ट्रॅफिक वगैरे काही एवढं नसतं, छान वातावरण असं सकाळी सकाळी पण स्कूलला जायची घाई असते सगळीकडं. आता असं सकाळी स्कूलला मी सोहमला मी 8:20ला सोहमला सोडते आणि वेदांतचं स्कूल हे 9 वाजता असतं. मग अर्धा तास तिथे थांबून वेदांतलाही स्कूलला सोडून परत मी घरी येते. आणि घरी आल्यानंतर परतही मला वेदांतला घ्यायला 11:30 वाजता परत जावं लागतं. तोपर्यंत घरातली जी बाकीची काही कामं राहिलेली असतात, कुठं कपड्यांच्या घड्या घालणं किंवा फरशी पुसणं वगैरे, जर ते असेल तर तेही मी करून घेते आणि परत त्याला 11:30 वाजता घ्यायला जात असते. तर दुपारी जेव्हा मी त्याला घेऊन येते घरी, तेव्हा खूप गर्दी होती रस्त्याला, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती. आता वाजले आहेत सकाळचे 12:15 वाजले आहेत बघा. मी त्याला घेऊन येत होते तर इतकी गर्दी होती की मला घरी यायला खरंच लेट होत होतं. मग आल्यानंतरही त्याचं सगळं आवरून त्याचं हातपाय वगैरे धुवून कपडे वगैरे चेंज करून त्याला जेवण वगैरे करून त्याला झोपायला लागतं, कारण तो सकाळी लवकर उठलेला असतो म्हणून. एक मोठे ट्रेन असतं, त्याच्यात आपल्याला काय पण घ्यायचं असतं. ऐक ना, आता ट्रायंगल सर्कट त्याला 6 लायचं असतं, 6 4 2 8 ट्रेनचं असतं. आणि मग जे नंबर आले ते ट्रायंगलचं ते आलं ना शेप 6 4 2 ते ना आम्हाला मोठं ट्रायंगल मध्ये टाकायचं. ओके, हे शिकवलं. आणि ते मॅथचं झालं. इंग्लिशमध्ये काय शिकवलं? इंग्लिशमध्ये शिकवलं इंग्लिशमध्ये काय शिकवलं काय शिकवलं काय शिकवलं काय 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 मम्मी तुझी गाडी पुढे गेलं. तुझी गाडी पुढे गेलं. नाही बस प्लीज प्लीज तुझी गाडी पुढे गेलं प्लीज. तरी पाहिजे ते घरी आल्यानंतर वेदांतचं सगळं आवरून त्याचे हातपाय वगैरे धुवून त्याला जेवण वगैरे करून त्याला झोपवलं. आणि झोपल्यानंतर माझं काम म्हणजे असं, कस्टमरच्या 2 अर्जंटली साड्या द्यायच्या होत्या मला पिको फॉल करून, तर त्या मी इथं करत होते. आणि मला साड्या ह्या माझ्या पटकन होतात पिको फॉल करून, कारण माझ्या मशीनलाही मोटर लावलेली आहे म्हणून त्या अशा पटकन होतात करून. हाताने लावायला थोडा वेळ लागतो पण ठीक आहे, तेवढ्यात होऊन जातं. वेदांत दुपारी 1 ते 1.5 तास झोपतो, त्यावेळेत मी माझं हे मशीनचं काम करून घेते. कारण कसं कुठल्याही कामाची जर तुम्हाला आवड असेल ना, तर तुम्ही वेळात वेळ काढून ते काम तुम्ही नक्की करू शकता. की असं नाही आता मला हे काम करायला खूप आवडतं आणि मला वेळ नाही आहे, तसं नाही. जर आपल्या मनापासून जर आवडीचं काम असेल ना, तर त्यासाठी आपण वेळ कसाही काढू शकतो आणि वेळ निघतोच. तर इथे बघा ह्या 2 साड्या मला करायच्या होत्या, येलो आणि पिंक कलरची होती. त्या दोन्ही साड्या मी केलेल्या आहेत अशा छान. कारण ह्या साड्या मला कस्टमरला संध्याकाळी द्यायच्या होत्या, त्यामुळं मी ह्या केल्या. सकाळी जातानाच फॉल भिजत घातले होते, भिजत घालून वाळत घातले होते. त्याच्यानंतर साडी जास्त 2 साडी करायची जास्त अर्धा तास खूप झाला. मग अर्धा तासात 2 साड्या होऊन जातात माझ्या, त्याच्यामुळं काय एवढं मला टेन्शन नव्हतं. साड्या वगैरे झाल्यानंतर म्हटलं, इथे साड्या पिको फॉल करून झाल्यानंतर मग वेदांत उठला तर तो म्हटला मला वॉटरमेलनचा ज्यूस प्यायचा आहे.
आता वॉटरमेलनचा ज्यूस मला तर प्यायला आवडत नाही आहे, मला नुसतं वॉटरमेलन खायला आवडतं. तर तो म्हटला नाही त्याला वॉटरमेलन ज्यूस प्यायचा, मग त्याच्यासाठी वॉटरमेलनचा ज्यूस करून दिला. आणि हे जे ऑफिसमध्ये गिफ्ट मिळालं होतं, संक्रांतीचं स्पेशल गिफ्ट हे ऑफिसमध्ये मिळालं होतं, तर त्याचं ओपनिंग चालू होतं. तर हा इथे वेदांत हा ओपन करत होता आणि सोहमही तोपर्यंत आला होता. तो इथे बघा इथे बसून त्याचा नाश्ता चालला होता, कारण त्याला यायला 4:30 होतात त्यावेळेस. मी तो वेदांत झोपेत उठल्यानंतर म्हटलं काय आहे त्यात, सरप्राईज होतं नक्की, मलाही माहीत नव्हतं त्यात काय आहे ते. कारण त्याला खूप एक्साइटमेंट असते असं गिफ्ट आलेलं किंवा आपलं कुठलं पार्सल वगैरे आलं तर खूप एक्साइटमेंटमध्ये असतो तो. तर हे इथे आलं होतं चहा करण्याचं भांडं होतं, खूप छान होतं. मला वाटलं थोडंसं हलका असेल ते, पण त्याची क्वालिटी खरंच खूप छान होती. त्याचा जो हँडल होता तो पण जाड होता, त्याला रबरचं कोटिंग वगैरे होतं. आणि हे बघा स्टीलचं. आणि हे जे होतं ते आपलं गॅसवरतीही चालेल आणि प्लस आपली ती शेगडी असते त्यावरही ती चालते. तर आता इथे संध्याकाळी स्वयंपाकात नेमका माझा गॅस संपला, आणि गॅस संपला ना एवढी चिडचिड होती ना, कारण एक चपाती सगळा स्वयंपाक झाला असता, नंतर सुरुवातीला गेला असता तर काय वाटत नाही, पण स्वयंपाक करताना गॅस संपला आणि त्याही माझी एकच चपाती भाजायची राहिली होती आणि त्यामध्ये गॅस संपला. इतकी चिडचिड वाढली. आणि हेही घरी नेमके नव्हते तेव्हा, आणि सिलेंडरवरून खाली आणायचं की थोडंसं त्रासदायकच होतं, पण मी ते केलं. वरून सिलेंडर आणला कारण हे गेले होते बाहेर, मुलं खाली खेळत होती. मी सिलेंडर वगैरे आणला आणि रेग्युलेटर थोडा पुसून नंतर मी सिलेंडर जॉईंट केला. आणि हे तुम्हाला उचलत नव्हता तरी पण मी तो उचलून तो व्यवस्थित लावला. वास वगैरे येतो का तो चेक केला. आणि तसे मी सिलेंडर घेताना जो सिलेंडरवाला असतं त्यांच्याकडनं चेक करूनच घेत असते. हे तर सिलेंडर लागलेला आहे. आणि ते छानपैकी असा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि म्हटलं चला आता संध्याकाळी थोडंसं शतपावली करायला वरती टेरेसवरती गेली होती. खूप भारी होतं संध्याकाळचं वातावरण, खूप मस्त होतं. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.